रेहाना शाहिद अन्सारी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आर्यन म्हात्रेसाठी. साहिल ज्यांनी शेवटचं षटक टाकलंय साहिल चौधरी आपण या. मोनी टीचर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आणि मॅक मॉन्स्टर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. फायटर ऑफ द मॅच प्रिन्स यादव आपण याज अ फायटर ऑफ द मॅच प्रिन्स यादव. चला जाऊया आपण कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील. समीर ठाकरे थँक्यू सो मच. आणि पहिलाच बॉल डॉट आल्यानंतर हवेत आणि लॉंग ऑनच्या दिशेनं चुकी होणार नाहीये. पकडलाय जे खेळाडू बाद. बिग विकेट. अतुलनीय कामगिरी करत असताना जयनं चांगला झेल पकडला आणि पहिला खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय वैभव पाटील. खातही न खोलता मात्र आता तो तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि फार मोठा धक्का लागत असताना रुद्रा रायडर्स या संघाला. यस साहिलने अंतिम षटक चांगलं टाकलंय आणि त्यासाठी मोनी टीचर यांच्याकडून 500 रुपये आणि टीम ऑनर कनन मोनी मुस्तफा भाई त्यानंतर अखिल भाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक साहिलसाठी. अक्षरशः बक्षिसांची खैरात असणारी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आयशा स्टार्स वन द टॉस अँड हैव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट हियर अगेन्स्ट रुद्रा रायडर्स. थर्ड क्वार्टर फायनल ऑफ द टूर्नामेंट. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. शेख आलो शेख. अतुल ठाकरे अतुलनीय कामगिरी करत असताना नवीन बॅटर आलाय निलेश समोर देखील चांगला बाउन्स प्राप्त करत असताना आउटसाइड ऑफ सम चेंडू आपल्याला बघायला मिळाला. राईज होऊन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि हा बॉल आलाय डॉट बॉल. आतापर्यंत 2 क्वार्टर फायनलच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळाल्या जिथे धावांचं संरक्षण करण्यात आलं. टीम 94 अँड टीम मॅक मॉन्स्टर्स सेमीफायनल मध्ये पोहोचणारे 2 संघ तुम्हाला बघायला मिळाले. परंतु आता यावेळेला रुद्रा रायडर्सच्या विपक्षामध्ये आयशा स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यानची लढत सुरू आहे आणि जेथे टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि माझ्या सोबतीनं पुन्हा एकदा या स्पर्धेला ज्यांनी आतापर्यंत लीड केलेलं आहे मागच्या 6 पर्वांमध्ये ते आदरणीय हेमंतजी पाटील आमचे सहकारी समालोचक जोडले जात आहेत. वेलकम. यस थँक्यू सो मच समीर. पहिलं षटक आपण बघतोय. नक्कीच आतापर्यंत पहिले 4 बॉल आयशा स्टार टीमच्या नावावर जातात. अतुल ठाकरे 2 खेळाडूकडे जास्त लक्ष होते नजरा होती सर्व प्रेक्षकांची. एक अतुल ठाकरे दुसरा मनीष. दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त चांगली कामगिरी या केपिलमध्ये केलेली आहे. अतुल पुन्हा एकदा लेफ्टी बॅटर आहे त्याच्या समोर जो सलामीला आलाय प्रवीण परेड आणि आता निलेश परेड देखील आला. या दरम्यान पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर आता 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळाली जिथे धावांचं संरक्षण करण्यात आलं. दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली टोटल बनवण्यात आली. आर्यन म्हात्रेचा शेवटला जो फिनिशिंग टच आपण बघितला हलकीशी अपील करण्यात आली होती आणि आर्यन म्हात्रेच्या त्याच खेळीच्या बळावरती मी म्हणेल की मागच्या सामन्यामध्ये मॅक मॉन्स्टर टीमनं तिथे विजय मिळवला आणि हा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आहे. बघूया आता जो धावांचं संरक्षण धावा डिफेन्स होत आहे तो स्ट्रिक इथून कायम राहणार की या मॅच मध्ये धावांचा पाठलाग होणार. अगदी बरोबर. कमीत कमी 55-60 धावा यायला पाहिजे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये बघितलं 60 पेक्षा जास्त धावा सुद्धा डिपेंड केल्या होत्या समोरच्या टीमने. लेफ्ट आर्मर अपील अँड फिगर गोज अप लेग बिफोर दी विकेट. या वेळेला मात्र फलंदाज नाही वाचणार. दुसरा धक्का लागत असताना अतुलनीय कामगिरी करतोय आयशा स्टार टीमचा अतुल ठाकरे. काय जबरदस्त बॉलिंग अतुल ठाकरेची. नियंत्रित गोलंदाजी विकेट टू विकेट गोलंदाजी आपण बघितलं. थोडासा खाली राहिला हा बॉल अपेक्षापेक्षा आणि हा फ्लम एल्बे या ठिकाणी आउट होतोय. फलंदाज होतोय बाद.
ही दुसरी विकेट जाते रुद्र रायडर्स टीमची. दुसरा हातरा लागतोय. याच्या अगोदरच्या बॉलवर सुद्धा अपील केली होती मात्र इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर होतं त्यामुळे नॉट आउट मात्र यावेळेस इम्पॅक्ट अगदी स्टंप मध्ये आणि ही विकेट जाते. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर काय जबरदस्त बॉलिंग केली आहे बॉलर अतुल ठाकरेने. 2 वर 2 विकेट. ग्रेट स्टार्ट. जबरदस्त सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतो आयशा स्टार टीम करिता. प्रवीण परेड देखील त्या ठिकाणी फक्त 0 धावा त्याला बनवताच आलेल्या नाहीयेत. तोही 0वर बाद झाला आणि पहिला खेळाडू आपण पाहतो वैभव पाटील तोही 0वरती बाद झाला आणि तो दबाव रुद्रा रायडर्सच्या संघावरती वाढलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु कसं आहे ना की 5 ओव्हरच्या मॅच मध्ये कधी पलटवार होईल हे सांगता येत नाही. मात्र पहिलं षटक हेमंत पाटील ज्या प्रकारे आपण बघतोय अतुलनं हाताळलं आयशा स्टार टीमला ते हवं होतं आणि तिथून एक पॉझिटिव्ह स्टार्ट मिळून दिलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर विशाल येतोय. फुलेंचा बॉल ह्या वेळेला विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. एच लागली होती टप्पा पडून हा बॉल जातोय. सुरुवात आयशा स्टारची अतिशय चांगली जो निर्णय घेतला होता टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा तो आतापर्यंत आपण म्हणू शकतो समीर यशस्वी आहे. अगदी बरोबर. विशाल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर उडवले बॉलला वाडिश डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर बॉल खाली हो अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता आणि हा येईल षटकार. प्रयत्न लाजवाब. प्रयत्न लाजवाब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे बघायला मिळाले. परंतु काय फटका ऑप्शनच्या ऑलरेडी बाहेर येऊन उभा होता बॅटर आणि त्याच्यावरती हा भीम टोलाच बघायला मिळाला. हो खरं तर फिल्डर थोडासा आतमध्ये होता. झेल व्हायला हवी होती. यस त्याने अडवण्याचा प्रयत्न केला. बॉल हाताला लागून सरळ सीमारेषा बाहेर पडतोय. षटकार येतोय. पुन्हा एकदा विशाल पुन्हा एकदा हॅमर केलं या बॉलला लॉंगांच्या दिशेने. अतुल ठाकरे त्या ठिकाणी आहे चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 9 रन्स. कुठेतरी या सिक्सरनं आपण बघतोय की जो दबाव वाढत होता तो दबाव कमी झाला असेल. निलेश परेडच्या बॅटमधून तो सिक्सर आपल्याला बघायला मिळाला आणि तर त्याला साथ देण्याकरिता निशांक पाटील आला आणि या दोघांना इथून जबाबदारी घ्यावी लागेल. रिस्पॉन्सिबल खेळ त्यांना साकारावा लागेल. ज्या प्रकारे डाव आपण पाहतोय की जी स्टार्ट मिळणं गरजेची होती पॉवर प्लेमध्ये ती स्टार्टर मिळालेली नाहीये. म्हणून आता इथून पॉवर प्लेला मॅक्झिमाइज करण्यासाठी हे षटक टार्गेट करावं लागेल फलंदाज रुद्रा रायडर्स या दोन्ही फलंदाजांना. यस नक्कीच निशांक पाटील एक महत्वाचा खेळाडू कॅप्टन आहे आणि कॅप्टन लिडिंग फ्रंट प्रमाणे बॅटिंग करावी लागेल कारण लेफ्ट हँडर एक चांगला बॅटर म्हटला जातो निशांक पाटीलला. राऊंड विकेटने यावेळेस बघितलं कव्हर ड्राईव्ह केलं होतं कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. स्कोर जाईल डबल फिगर मध्ये 10 वर. थोडासा वेळ घेतात त्याचं कारण काय तर बघा ज्या वेळेला सुरुवातीला तुम्ही टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर गमावता त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांवर दबाव असतो आणि कुठेतरी ती भीती मनामध्ये असते. त्यांना माहिती आहे की विकेटी वाचवायच्या धावाही बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा विशाल फुल्लेंचा बॉल खूपच बाहेर विकेटच्या पडतोय आणि हा वाईटचा इशारा. चेक येस एक्झॅक्ट पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी केला. येस इट इज अ व्हाईट. एक्स्ट्रा धाव आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना आपण बघतोय की 11वर थोडासा मागे टाकण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा बाहेर राहण्याचाही प्रयत्न केला होता त्या ठिकाणी गोलंदाज विशालनं. धावा वाढत गेल्या फलंदाजांवरती परंतु अशा प्रकारे एक्स्ट्रा धावा आल्या त्या धावा हव्या आहेत सध्याच्या घडीला रुद्रा रायडर्सला तो दबाव शिप करण्यासाठी. पुन्हा एकदा आपण बघितलं व्हाईट यॉर्कर. हाच बॉल टाकण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय गोलंदाज विशाल सातवीच्या माध्यमातून. ग्रेट बॉल बॅटरला फॉलो करण्यात आलं. हलकासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता निलेश परंतु हा बॉल पूर्णपणे त्याला फॉलो करताना. पुन्हा एकदा विशाल. हा बॉल सुद्धा बाहेर आहे जास्तच बाहेर जातो बॉल. व्हाईटचा इशारा पंचांचा. आणखीन एक वाईट येईल. अतिरिक्त रन धाव संख्या जाऊन पोचेल धावफलकावर 12 रन्स. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा यायला पाहिजे समीर. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर विशाल. फुल टॉस बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय. बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं चांगली फिल्डिंग होते आहे. फक्त 1 रन कंप्लीट केली जाते आहे
आणि या एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 13 वर. सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय की आयशा स्टारच्या गोलंदाजांना मिळणं जी गरजेची होती ती मिळाली, परंतु बॅटर फलंदाजांना जो स्टार्ट मिळणं गरजेचा होता तो स्टार्ट इथे मिळू शकलेला नाहीये. फक्त पॉवर प्ले मध्ये धावा झालेल्या आहेत त्या 13 धावा आणि 2 महत्वाचे गडी देखील त्या ठिकाणी गमावले आहेत रुद्रा रायडर्स संघानं. म्हणजे कॅप्टननं जो निर्णय घेतला टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा तो निर्णय अगदी योग्य होता असं ठरवलंय या दोन्ही गोलंदाजांनी. विशाल 11 धावा जरूर आल्या त्याच्या ओव्हरमध्ये, परंतु पहिलं षटक हे आपण बघू शकतो. पॉन्सर्स बॅनर्स आपण बघतोय. हे महिला कक्ष आपण बघू शकतोय ज्यामध्ये आपल्या महिला आपल्याला दिसतात. कैलासवासी शोभा रमेश विरारकर महिला कक्ष, अतुल विरारकर यांच्याकडून पॉन्सर्स आहे आणि त्यानंतर स्वर्गीय जयेश खरत स्टँड जे आपल्यामध्ये राहिलेले आहे. सदानंद भिवा बाबा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. हा पॉन्सर्स केलेला आहे भावेश बाबर यांच्या मार्फत. आणि जयू एक नामवंत क्रिकेटर आणि सध्या महिला कक्ष तुम्ही बघतायत जेथून महिला या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि एक स्पेशली सेपरेट महिला कक्ष तयार करण्यात आलेला आहे. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी येतो थर्ड ओव्हरमध्ये. आता मोस्ट ऑफ द फील्डर्स अगदी बाउंड्री रायडर्स तुम्हाला बघायला मिळतात. वर्षा फाउंडेशनचा बॅनर प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. कॉमन प्रीमियर लीग कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अतुलचा बॉल चीप केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल रेडा फटका एक्झिक्यूट करण्यात आल्या. डॉंगॉनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित होता आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. आता अतुल जेवढा घातकी ठरलाय त्याच्या विरुद्ध थोडासा संयम दाखवण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाउन्स झाला होता आपण बघितला आणि त्यानंतर थोडासा उशीर केला थ्रो करण्यासाठी. त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. 15 रन्स 15 धावा. ओहो स्लॉग स्वीप व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग या बॉल मागे आणि बॉलला सर भिरकावून दिल्या स्क्वेअर लेग सीमा पार. दमदार षटकार. शॉट हियर फ्रॉम अतुल ठाकरेच्या अगेन्स्ट बॅटर निलेश परेट. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. लॅक ऑफ फुटवर्क देअर. फुटवर्कची कमतरता आपल्याला तिथे जाणवली आणि सर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. यस जबरदस्त कमबॅक. हा बॉल बघितला अतिशय चांगला ऑप्शनच्या बाहेर लाईन लेंथ अतिशय चांगली ठेवली आहे. षटकार लागल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं. ही चांगल्या गोलंदाजीची निशाणी आहे. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान बॉल आणि टप्पा पडल्यानंतर चांगला बाउन्स मिळतो अतुलला. षटकारानंतरचा चांगला पलटवार त्याचा पंचांचा लेग बाईचा इशारा. एका धाव्याने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड नाव. प्रत्येकी प्रेक्षक स्टँड मध्ये गर्दी कॉमन प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना हे तमाम क्रीडा रसिक तुम्ही पाहतायत. या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा आणि अगदी प्रोफेशनल स्पर्धा आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे KPL. हे प्ले स्टँड आपण बघू शकतोय ज्यामध्ये सपोर्टर्स दिसतात आपल्याला समोरच्या टीम साठी. अतुलने आतापर्यंत या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च रन दिले होते. विकेट सुद्धा 2 मिळवल्या होत्या. समोर आता कॅप्टन निशांक पाटील. निशांक समोर आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला टप्पा चांगली पिचिंग करत असतात आणि बॉल तिकडनं थोडासा बाहेर वळून घेतोय. बॉल चांगला बॉल अप्रतिम डिलिव्हरी लेफ्ट हँडर साठी. थोडासा लेग कटर टाकला होता या वेळेला राहुल अतुलने आणि विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जातो डॉट बॉल. थोडंसं प्रेशर वाढवलं निशांवर. नक्कीच निशांकवर आता इथून दबाव वाढवलाय. पुन्हा अतुल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू निघून जातोय. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात फिल्डर येतात बॉलवर दूरवरून आलेत आणि त्याच दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता पूर्णही करण्यात आल्या. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न. 8च्या सरासरीने धावा जोडल्यात. 24 धावा या स्कोर कार्ड वरती. घेऊया आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि त्यामध्ये आपण करूया आपल्या मुख्य मंचावर उपस्थित असलेले मान्यवर जे आहेत त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. सन्मान आपण करणार आहोत. आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय
माननीय श्री रत्नाकरजी सावंत उपस्थित आहेत, ज्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलेलं आहे. एक स्टँड आपण बघतोय स्वर्गीय रेखा सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांनी स्पॉन्सर्स केलेला आहे. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. विनंती आहे सचिन घाग यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. स्वागत सन्मान केला जातोय. देणारी स्टॉल, त्यानंतर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ सन्मानित केले जाते. हे अशोक क्रिस्टलचे सन्मान सन्मानित केले जाते. मांडी श्री रत्नाकर सावंत यांचा हा सन्मान केला जातोय. आपला सुद्धा हार्दिक मध्ये. त्यानंतर माननीय श्री अनंत भोसकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत, ज्याने बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, त्यानंतर बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी स्पॉन्सर सचिन घाग आणि सचिन भोसकर. आपण सुद्धा समोर या, आपण सुद्धा या. एक हा सत्कार असेल. बॅटर अँड मॅन ऑफ द सिरीज ची आकर्षक ही क्रिस्टल ट्रॉफी दिली जाईल. ही स्पॉन्सर झालेली आहे आणि हा त्यांचा सन्मान मंचावर केला जातो. आपलं हार्दिक स्वागत आहे. येस, बॅक टू क्रिकेट नाव. लॉट काही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केले, परंतु इथून आता आफ्टर स्ट्रॅटेजिक टाइम आउट गेम प्लॅन मध्ये आता बदल बघायला मिळेल का? 24 धावा ते स्कोर कार्ड वरती लागले. हेमंत पाटील इकडनं मी म्हणेल या 2 ओव्हर मध्ये आणखी 25 वर धावा जोडण्याचा प्रयत्न किमान तुम्हाला करावा लागेल एक फायटिंग टोटल साठी. अगदी बरोबर आहे, कारण 8ची सरासरी या ग्राउंडवर चांगली मांडली जाणार नाहीये. तुम्हाला 12च्या कमीत कमीत सरासरीने वाटचाल करायची होती, मात्र पहिल्या 3 ओव्हर मध्ये खूपच कमी धावा. षटकार लागल्यानंतर सुद्धा जबरदस्त कमबॅक केलं होतं मागच्या ओव्हर मध्ये अतुल ठाकरेने. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय रोशन कांबडी. समोर कडून स्ट्राइक एंडला निलेश परेडा आहे. पहिला बॉल फेस करेल. ऑन साइडला फटका तर चांगला आहे. डीप बॅकड ऑफ द स्कोअर लेगच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. काय बॅटिंग करतोय, काय फलंदाजी आज निलेश परेडच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाले. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर अगदी पीक करत असताना टर्न केल्या बॉलला बॅकड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि क्षेत्ररक्षकासाठी संधीच नव्हती. हा चौकार प्राप्त केला निलेशनं. वॉट अ शॉट. जबरदस्त फटका. काही फलंदाज जर आपण बघितले रेग्युलर क्रिकेटमध्ये चमकताना दिसत नाही, मात्र ते केपीएल मध्ये आल्यावर चमकतात. आणि जे रेग्युलर चांगले फलंदाज आहेत ते मात्र केपीएल मध्ये चांगली कामगिरी करताना दिसत नाही. असं दृश्य आपण भरपूर पाहिलेलं आहे. नक्कीच हा खेळ क्रिकेटचा आहे. प्रेशर असतोय केपीएलचा. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप मारायचं होतं. चुकतो फलंदाज. फुल लेंथचा बॉल. हा डॉट बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली वापसी, चांगला कमबॅक त्या ठिकाणी. अगदी फुल लेंथ होतं आणि परंतु निलेशकडे संधी होती स्वीप करण्यासाठी देखील आणि तसाही तो ऑन साइडला खूप चांगला खेळतो. या अगोदर एक स्लॉक स्वीपचा सिक्सर बघितला, त्यानंतर स्क्वेअर लेगला 2 चौकारी त्याच्या बॅटमधून आपण बघितलेत आणि त्या तुलनात्मक आपण जर विचार केला ती बॅटिंग आतापर्यंत त्याचा बॅटिंग वॅगन विल बघता हा फटका येणं गरजेचं होतं त्याच्या बॅटमधून. स्क्वेअर ऑफ द विकेट आतापर्यंत जास्त धावा बनवलेल्या आहेत फलंदाज निलेश परेडने. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर रोशन कांबळे. हो, हा बॉल चेक केला जाईल. नक्कीच पंचांचा इशारा आहे की डाऊन दी लेग हा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. एकचा धाव. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आणि अगदी काहींच समला सोडून बॉल खरं तर गेला होता. यस, थोडासा किंचितसा बाहेर आपण बघतो. लेग स्टंपच्या बाहेरून हा बॉल चाटोय आणि DRS ची मागणी या ठिकाणी केलेली आहे. चेक केला जाईल ह्या वेळेला. सध्या आपण बघितलं तर वर्ल्ड कप मध्ये जी व्हाईटची दुसरी एक लाईन असते रेड लाईन ती सध्या दिसत नाहीये, कारण नवीन इंटरनॅशनल नियम आले. मधल्या स्टंप पासून जवळजवळ 10 इंचाच्या अंतरावर एक लाईन ठेवली जाते. व्हाईट बॉल.
रिव्ह्यू लॉस्ट, फिल्डिंग करणारी टीमने रिव्ह्यू लॉस्ट केलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 29 रन, 29, लॉस ऑफ 2 विकेट. सेफ मध्ये 2 फिल्डर बघतोय. आवेश दिसतोय, त्यानंतर विशाल दिसतोय विकेट किपरच्या मागे. त्यानंतर पॉइंट लाईक फिल्डर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ थोडासा वाईट ठेवला जातोय. पुढील बॉल, ओ यावेळेला एज लागलाय विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आणखीन एक विकेट जाईल. फलंदाज निलेश परेड इज आउट. बिग लॉस्ट. biggest loss, big loss for the team रुद्रा रायडर्स. निलेश परेड चांगला खेळत होता. 21 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाल्या, परंतु फायनली रोशन कांबळीनं सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. त्याचा इंटेंट जरूर होता की आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकायचा. आता ऑन साइडला खूप चांगला खेळतोय निलेश आणि त्याच्यामध्ये तो सक्सेस ठरला. सफलता त्याला मिळाली आहे. 29 धावा स्कोर कार्डवर असताना 3 खेळाडू बाद. धावांसाठी संघर्ष सुरू आहे, परंतु एकाच दुसरा मोठा फटका हेमंत पाटील सर इथून आपण बघतोय की रुद्रा रायडर्स संघाला पूर्णपणे पलटवार करून देणार आहे, बॅक करून देणार आहे. तन्मय येतोय बॅटिंग साठी. तन्मय गोवारी. शेवटचा जो अंतिम सामना होता, ज्या सामन्यामध्ये रुद्र रायडर टीम साठी आपण बघितलं, ज्यावेळेस क्रुशियल मोमेंट मध्ये, प्रेशर मोमेंट मध्ये चांगली बॅटिंग केली होती. 2 चौकार ठोकले होते तन्मय गोवारीने आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल तन्मयला. 1 विकेट जातोय रोशन कांबळीच्या नावावर. हो, यावेळेस हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळायचं होतं, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाहीये. बॉल जातोय वाईडिश मिड विकेटच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. स्ट्राईक मिळते ती निशांक पाटील कडे. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 30 वर. निशांक खरं तर ज्या खेळासाठी ओळखला जातो तो खेळ आतापर्यंत तरी त्याला साकारता आलेला नाहीये. त्याला इथून प्रयत्न करावे लागतील. सुरुवातीला तो जास्त वेळ घेताना दिसला. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा, 100च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. परंतु आपण कधीही म्हणतो ना की हेमंत पाटील सर की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 100चं स्ट्राईक रेट तेवढं चांगलं स्ट्राईक रेट मानलं जात नाही. 3 बॉलचा आतापर्यंत सामना केलाय. 3 बॉल मध्ये 3 रन बनवलेले आहेत निशांकने. नक्कीच धावाचा टेम्पो वाढवण्यासाठी चांगली फटकेबाजी करावी लागेल निशांक पाटीलला. उलटॉस बॉल यावेळेस मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट बॉल जातोय. फिल्डिंग चांगली आहे. 2चा कॉल होता, मात्र वेट हा कॉल दिला तन्मयने, कारण दुसरी धाव अतिशय रिस्की होती, घातक होती. त्यामुळे सिंगल वर समाधान मानले दोन्ही बॅटरने. स्कोर जाऊन पोहोचतोय 31 वर. हो, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. आउटफील्ड मध्ये ज्या वेळेला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं ना, त्यावेळेला तुमच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास अधिक वाढत असतो आणि त्या वाढलेल्या आत्मविश्वासानं गोलंदाज देखील वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि नेहमी यशस्वी होतात. आपण बऱ्याचदा पाहिलं. चांगलं षटक टाकले आतापर्यंत. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सुद्धा चांगलं वापसी, चांगली कमबॅक केलंय रोशन कांबळीने. अंतिम बॉल, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट होता, मिड विकेटच्या दिशेने येतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, चांगली फिल्डिंग. फक्त 1च रन मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे रुद्र रायडर्स टीमची फक्त आणि फक्त 32. सरासरी कायम ठेवलेली आहे 8ची रुद्र रायडर्स टीमने. हो, फक्त 8च्या सरासरीने धावा जोडल्या गेल्यात आणि आपण ज्या वेळेला पॉवर प्ले सुरू झाला त्याच वेळेला चर्चा करत होतो ना की जोही संघ पॉवर प्ले मध्ये हावी ठरतो ना, तो संघ पुढे जाऊन भरीव कामगिरी करत असतो आणि इथून 4 वरचा खेळ. शेवटला रन नाहीये, शेवटच्या बॉलवर रन नाही. 31 धावा आणि बघूया अंतिम ओव्हर मध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी अंतिम बॉलवर धाव घेतली नव्हती निशांक पाटीलने आणि खरं आहे ती स्ट्राईक त्याच्याकडे असायलाच पाहिजे. पहिल्या बॉल पासून हे डकआउट आपण बघतोय. रुद्र रायडर्स टीम थोडंसं टेन्शन मध्ये दिसते. धावा जास्त झालेल्या नाहीयेत. मात्र रुद्र रायडर्स टीम कडे बॉलिंग लाईनअप जर आपण पाहिली तर अतिशय स्ट्रॉंग आहे. इथून जर रुद्र रायडर्स टीमने 15 ते 20 धावा जरी जमवल्या तरी सुद्धा चांगली फाईट करू शकते ती समोरच्या टीमला. डेफिनेटली, कारण आज धावांचा पाठलाग होत नाहीये, धावा चेस झालेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे तो प्रयत्न करावा लागणार आहे. हे प्ले स्टँड आपण बघतोय. स्वर्गीय भरत गजानन पाटील जे समालोचक होते नागल्याचे, त्या प्ले स्टँड मध्ये हे प्रेक्षक. त्याच्या बाजूला आपण बघतोय आणखीन एक नाव आहे कैलासवासी प्रकाश दामोदर म्हात्रे. प्ले स्टँड
त्यानंतर हे आमची केसीची कमिटी आपल्याला दिसते, ज्यांचं आहे कटआउट्स लावले जाते. आणि अंतिम षटक गोलंदाज. ओ हो, स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. निशांग ऑन फायर नाव. का त्यानं स्ट्राईक इन ठेवलाय त्याच्याकडे, त्याचं उत्तम उदाहरण देत असताना क्लासिकल सिक्सर. वॉट अ शॉट. थोडा पुढे बॉल ठेवला होता सरळ बॅटने, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पहिल्याच बॉलवर षटकारांनी स्वागत केलेलं आहे गोलंदाज अनुराग याचं. आणि नक्कीच नवसंजीवनी मिळेल या षटकाराने रुद्र रायडर्स टीमला, आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते 37 वर. डेफिनेटली अंतिम ओव्हरला जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात मिळाली आहे. अनुराग यादव गोलंदाजी करण्यासाठी आलाय. अनुरागच्या विरुद्ध राग बाहेर काढला असं म्हणूया आपण निशांक पाटीलनं. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. पुढील जो सामना असेल RD 117575 वर्सेस मामा भांजा. दुर्योधन वाघ अँड रवींद्र गवारी फॅम टीम RD 11 अँड राहुल गुप्ता अँड प्रदीप गुप्ता प्रस्तुत टीम असेल मामा भांजा. चौथा क्वार्टर फायनलचा तो सामना तुम्हाला बघायला मिळेल. परंतु अनुराग यादवच्या विरुद्ध ज्या पद्धतीने आक्रमण केलेलं आहे 37व्या धावफलकावरती, फायटिंग टोटल कडे आता वाटचाल आपल्याला बघायला मिळते रुद्र रायडर्स या संघाकडनं. पुढचा बॉल पुन्हा हॅमट केलाय. आणखी एक क्लासिकल फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्सलंट सिक्सर. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल, काय जबरदस्त हॅमट केलं या बॉलला, आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. हा क्लास आहे निशांक पाटीलचा. अटॅकिंग बॅटिंग साठी म्हटला जातोय, आणि बॉलवर नजर बघितली आपण अंतिम क्षणापर्यंत ठेवली होती, आणि बॉलला बरोबर बॉटम एजला घेतलं होतं आणि पाठवले बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. बॅक टू बॅक 2 षटकार, आणि या 2 षटकारांनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते 43 वर. बदल चुका खेळ. नेहमीच आपण म्हणतो ना की वेळ बदलत असते नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि खेळ बदलत असते नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि तो खेळ बदललेला आहे. धावा झाल्या 43वा स्कोर कार्ड वरती, आणि आता एक चांगली टोटल अनुराग यादवच्या विरुद्ध लागोपाठचे 2 सिक्सर, आणि ते दोन्ही सिक्सर बघा जणू काय एखादं लेदर क्रिकेटर मैदानामध्ये आहे की काय, ज्या पद्धतीने त्याचं स्टँड आहे आणि ज्या पद्धतीने स्ट्रोक फिनिश करतोय. ओ हो, यावेळेला अपील अँड फिंगर गोज अप. बॅक टू बॅक 2 सिक्सर आल्यानंतरचा पलटवार अनुराग यादवनं केलाय. निशांक पाटील बॅक टू डग आउट. कॅप्टन या ठिकाणी बाद होतोय पायची चिरुपेने. 2 बॅक टू बॅक मोठे फटके निशांक पाटीलच्या बॅट मधून आले होते, मात्र या वेळेला थोडासा मिस झाला बॉल. विकेटच्या समोर सापडला, आणि LBW चिरुपेने ही विकेट जाते आहे. मोठा हादरा लागलेला आहे. अपेक्षा होती की शेवटच्या बॉल पण राहिला असता तर धावसंख्या भरपूर झाली असते, मात्र या ठिकाणी कॅप्टन निशांक पाटील बाद होतोय. 43 वर हा चौथा गडी बाद होतोय रुद्र रायडर्स या टीमचा. तिखट पलटवार चोख प्रत्युत्तर त्या ठिकाणी अनुराग यादवच्या वतीनं देण्यात आलेला आहे. निशांक ज्या वेगानं निघाला होता असं वाटलं होतं की आणखी ओव्हर मध्ये एका दुसरा मारेल, बट काय कमबॅक केला. वार पलटवार क्रिकेटच्या खेळामध्ये होत असतात, आणि इथून तो पलटवार बघायला मिळाला. गोलंदाज अनुराग पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हा बॉल इथे जागा मिळाली आहे. याही वेळेला अगदी स्मॅश करत असताना ऑन द राईट एक्झिक्युशन दुसरा धावेचा प्रयत्न होणार, आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी जोडल्याही गेल्या. या 2 धावांनी स्कोर आता पुढे जात असताना 45 धावा. 50 विषयी आपण चर्चा करत होतो, आणि त्या दिशेनं निघालेत सध्या तरी रुद्र रायडर्सचे बॅटर. म्हणजे तिथून एक तुम्ही फाईट बॅक करू शकता. यस, फायटिंग टोटल पर्यंत गेलं तर नक्की स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप सुद्धा आहे. चांगले गोलंदाज आहेत रुद्र रायडर्स टीम मध्ये. लक्ष्मण आला, आणि लक्ष्मण आल्या 2 धावांनी स्वतःच अकाउंट ओपन केलं. ओ हो, लक्ष्मण मोठेनं उडवला बॉल सरळ स्ट्रेट इस्ट लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. भव्य हिट, मेगा सिक्सर. जबरदस्त फॉलो थ्रू आपण बघितलाय या शॉटवर लक्ष्मण मोठेने
उडवलं बॉलला, सरळ पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि हे बघितली फोटोग्राफर साठी पोच सुद्धा दिली होती. जसा शॉट फिनिश केला होता आणि हजरतभाई शेख यांची मला आठवण आली, एक शॉट त्यांनी खेळला होता असा. क्या बात आहे, मोठेनं मोठा फटका खेळलाय. ओहो, या वेळेला फुल लेंथ स्ट्रेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल येतोय, डॉट बॉल. आणि आज बरोबर 5 षटकांचा खेळ संपन्न, 51 धावा स्कोर कार्ड वरती आणि 52चं लक्ष असेल सेमी फायनल मध्ये पोहोचण्याकरिता आयशा स्टार या संघाला. तर लगेचच आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे देखील वळणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि तो चौथा क्वार्टर फायनलचा सामना कॉमन प्रीमियर लीग 2026 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बॅक टू टॉस बॉक्स. थँक्यू. थँक्स समीर ठाकरे आणि थँक्स हेमंत पाटील. कॉमन प्रीमियर लीग सुपर संडे आज अंतिम दिवस आणि अंतिम सत्रातील आपण चौथी क्वार्टर फायनल सुपर 8 मधली चौथी मॅच आपण पाहणार आहोत. मान्यवर कक्षामध्ये आमचे सन्माननीय आनंदजी भोसकर साहेब, त्याचबरोबर सचिनजी भोसकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल. खास करून आमचे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी स्पॉन्सर त्यांचा आम्ही विशेष आभार, त्यांच्या परिवाराचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. RD 117575 आणि मामा भांजे दोन्ही कॅप्टन. सचिनजी आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आमचे आदरणीय आनंदजी भोसकर साहेब आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. दुर्योधन वाघ आणि रवींद्र गोवारी फॅम टीम RD 11757 आणि राहुल गुप्ता आणि प्रदीप गुप्ता फॅम टीम मामा भांजे दोन्ही कॅप्टनचं खूप खूप स्वागत आणि खास करून अभिनंदन आहे, कारण सुपर संडेमध्ये तुम्ही खेळत आहात. कॉईन एक बाजू अर्थात आपण पाहतोय की KPL महाराष्ट्रातली नामवंत स्पर्धा कॉमन प्रीमियर लीग आणि याचं सफल आयोजन जे केलेलं आहे KCA कॉमन क्रिकेट असोसिएशन संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी. कॉलिंग कोण करणार आहे? मान्यवांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात, आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. RD 7575 संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. कसा अनुभव आला आतापर्यंत खेळताना? KPL आम्ही उल्लेख करतोय, KPL कॉमन प्रीमियर लीग महाराष्ट्रात एक नामवंत स्पर्धा. KPL खेळायला तर खूपच मजा येते. टॉस जिंकलेला आहे, टॉस जिंकलेला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला पाठीमागे उद्देश काय रणनीती असणार आहे? कारण सामनेचे टीमला मी कमीत कमी रन मारण्याचे म्हणजे कमीत रोखू. कुठले गोलंदाज तुमच्याकडे असणार आहेत ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील, जे अर्ली ब्रेक थ्रू, कारण जेव्हा अर्ली ब्रेक थ्रू मिळवले जातात तेव्हाच प्रेशर बिल्डअप केलं जातं, आणि कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? पूर्ण टीमकडनंच, कारण जे बॉलर आहेत त्यांतून 100% द्यायचा प्रयत्न करावा. आतापर्यंत जो संघ खेळलेला आहे तोच संघ खेळणार आहे की तुमचा जो पूर्ण स्क्वॉड आहे त्यातला अजून कोणाचा समावेश केला जाईल? आत्तापर्यंत गेम प्लॅनिंग केला नाही, बघू आता मैदान मॅच सुरू झाल्यानंतर. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा, त्याचबरोबर तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. मामा भांजे कसं वाटलं जे आतापर्यंत? कारण सफल आयोजन आहे, कारण सीझन 6 6वं पर्व आहे. आयोजन तर खूपच छान असतो आमच्याकडे, सर्व कमिटीचे धन्यवाद मानतो. आम्ही सुद्धा या स्पर्धेला महाराष्ट्रात एक नामवंत स्पर्धा, कारण 6व्या पर्वात मी सुद्धा आतापर्यंत प्रत्येक पर्वामध्ये सहभागी समालोचक म्हणून सहभागी झालेले आहे. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्ही जर चांगली बॅटिंग केली, मोठी धावसंख्या उभी केली, संघाला पराभूत करू शकता. काय स्ट्रॅटेजी असणार आहे, काय माइंडसेट असेल, किती धावापर्यंत गेलात तर कदाचित तुम्ही सेमीमध्ये प्रवेश करू शकता? 60+ संघ तोच राहील. आणि कोणाकडनं इनिशियल ओव्हरमध्ये, कारण असं म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली तर शेवट बऱ्याच वेळा अर्धा आधी काम झाल्यासारखं असतं. कोणाकडनं अपेक्षा आहे? सर्वांकडून आहे, खास करून माझीच बॅटिंग झाली पाहिजे बस. क्या बात आहे. स्वतःवर जास्त अपेक्षा असतील, त्याबरोबर सांघिक कामगिरी महत्त्वाची असणार आहे. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा, पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर KPL कॉमन प्रीमियर लीग सुपर संडे आणि चौथी मॅच जी होणार आहे याचा टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून RD 11775 संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मामा भांजे संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. कुठे जाऊ नका, एकतर सुप्रसिद्ध जे मैदान आहे
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील कामण गावातील आयशा क्रिकेट ग्राउंड या मैदानावर या. अन्यथा घर बसल्या मॅच बघायची असेल तर तुम्ही यूट्यूबशी जोडले जा, अर्थात प्रिन्स मूवीज आपण सर्च करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. धन्यवाद. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील महाराष्ट्राचे नामवंत दोन्ही समालोचक सिद्दीकी भावे त्याचबरोबर हेमंत पाटील. धन्यवाद डॉक्टर गौली सर, धन्यवाद समीर ठाकरे. आइए दोस्तों, लौट चलते हैं कॉमन प्रीमियर लीग की अद्भुत क्रिकेट दुनिया में. हेमंत पाटिल मेरे साथ जुड़ चुके हैं. हेमंत, सेंसेक्स जितना गिर रहा है ना शेयर मार्केट का, क्वार्टर फाइनल में उस तरह टारगेट गिर रहा है. पहले में 75, दूसरे में 63 और तीसरे में 52. मात्र आपण बघितलं जुन्या मॅच मध्ये डिपेंड झाले होते, स्कोर चेस झालं नव्हतं. या मॅच मध्ये चेस होईल का हे आपल्याला बघायचं आहे. टार्गेट तर थोडंसं छोटं आहे नक्की, मात्र बॉलिंग लाईनअप थोडीशी मजबूत आहे ती रुद्र रायडर्स टीमची. मात्र इनिशियल 2 ओव्हरमध्ये काय करते ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक दाखवली जाते जी स्पॉन्सर्स केलेली आहे प्रकाश देवलीकर अँड मनोज भगत याने. बघूया आज संध्याकाळी समजेल आपल्याला या बाईकवर बसून कोण जाणार आहे. यश पाटिल पहली गेंद के साथ दूर कर बैठे हैं. वाइड, आपके पास टोटल कम है और उसमें अगर आप वाइड गेंदे करेंगे तो ये गरीबी में आटा गिला करना है. खरा बॉल, पहिलाच बॉल बघितला ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर मारा केला होता यश पाटीलने. एक चांगला गोलंदाज आहे. आतापर्यंत 7 विकेट या सीझन मध्ये नावावर आहेत यश पाटीलच्या. आयशा स्टार को आयशा ग्राउंड पे 52 चाहिए. बैकफुट पे गए, अधूरे मन से शॉट को खेला है. पहले कवर बाउंड्री की तरफ खेलना चाहते थे, स्ट्रोक को चेक किया, खेला लगभग एक्स्ट्रा कवर में. कहते हैं कि आधा अधूरा शॉट हो, आधा अधूरा ज्ञान हो, आधा अधूरा प्यार हो, सभी नाकाम कर देते. यस, नक्कीच हा फटका आपण बघितला, थोडासा अधूरा फटका जरूर होता. मात्र 2 रन देऊन जातोय. धावसंख्या 3. खींच के मारा है, ये गजब का शॉट है. 6 रन चमाट. वॉट अ शॉट, जबरदस्त फटका, ताकदवर शॉट, मिडल ऑफ द बॅट चांगलं केलं होतं या बॉलवर नितेश हंडवा याने आणि हा ठोकला षटकार. क्या कमाल का शॉट खेला है नितेश ने. गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग हैंड एंड सम 6 रन. यश पाटिल फिर आसमान में खेला है, अब की बार मिस टाइम, फील्डर नीचे, बढ़िया कैच. शोर उभर गया है कैच लेने पे. स्क्वायर कैचेस आसान नहीं रहते. Look at Prince Movie's camera work. Excellent. मिस टाइम शॉट, लगेच कमबॅक केले. बघितलं आपण गोलंदाज यश पाटीलने. हवेत बॉल होता, चांगला जजमेंट केलं प्रवीण परेडने, चांगला कॅच घेतलाय आणि विकेट मिळवली नितेश हंडवाची. आणि महत्वपूर्ण विकेट होती रुद्र रायडर्स टीमला. अगोदर तुमचा स्कोर कमी आहे, तुम्ही जर विकेट घेतल्या तर थोडासा दबाव बनवू शकता आणि तेच काम करताना दिसतोय या ठिकाणी रुद्र रायडर्स टीम. देखिए, अगर मैच को आखिर तक ले जाना है रुद्रा राइडर्स को, तो रेगुलर इंटरवल में विकटें लेना होगी. नए बैटर रोशन कामड़ी बल्लेबाजी को आए हैं, जबकि नॉन स्ट्राइक पर है अतुल ठाकरे. गेंदबाजी कर रहे हैं यश पाटिल. आयशा स्टार 52 के लक्ष्य का पीछा कर रही. चिप किया है, गेंद एक्स्ट्रा कवर में जा रही है, बढ़िया कैच. आपको लगता नहीं हेमंत काम सुई से चल रहा है, तलवार निकाली जा रही. अगदी बरोबर आपण बघितलंय, काही आवश्यकता नव्हती. हा चिप करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, सर्कलच्या थोडासा बाहेर हा फिल्डर येतोय. अतिशय चांगला कॅच घेतला तिथला फिल्डर लोकेश पारधीने आणि ही विकेट जाते. विकेट नंबर 2. विकेट टकर गोलंदाज आतापर्यंत या सीझन मध्ये हा 9वा विकेट असेल यश पाटीलच्या नावावर. बिल्कुल. देखिए हेमंत,
एक बात तो है कि क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है. विकेट हॅट्रिक सुद्धा आहे या सीझन मध्ये. जर बघितलं तर पहिल्याच मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती यश पाटीलने. या मॅच मध्ये षटकार लागल्यानंतर जबरदस्त कमबॅक करताना दिसतोय. लगातार 2 बॉलवर 2 विकेट आणि दोन्ही विकेट जर बघितलं नितेश हंडवा आणि रोशन कापडी दोन्ही चांगली फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. यश हैट्रिक पे आ गए हैं. देखिए गेंदबाज 3 गेंदों में 3 विकेट लेता है तो हैट्रिक कहते हैं. 4 में 4 डबल हैट्रिक, 5 में 5 ट्रिपल हैट्रिक और 6 में 6 परफेक्ट वॉल. हैट्रिक गेंद, ओ बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर. काय जबरदस्त कमबॅक. खरोखरच षटकार लागला. कुठल्या प्रकारचं प्रेशर घेतलं नाही. हा चांगला गोलंदाज आहे आणि ती निशाणी आहे यश पाटील याची. व्हाईट यॉर्कर यावेळेस केलं. हॅट्रिक मध्ये पूर्ण केली नाहीये म्हणजे नक्कीच थोडंसं दबाव या ठिकाणी बनवलेला आहे आयशा स्टार टीमच्या फलंदाजांवर. आई थिंक क्वालिटी बॉलिंग फ्रॉम यश पाटिल. फिर अच्छी गेंद, अतिरिक्त उछाल था. सबसे बड़ी बात है कि गेंदों को गुडलेन और उसके आसपास रख रहे हैं. पहले ओवर में इस वक्त रुद्रा राइडर्स ने ऐलान कर दिया है आर या पार, लड़ेंगे या मरेंगे, क्योंकि ये कॉमन प्रीमियर लीग है. यहाँ से दर्शक जाना नहीं चाहता है तो टीमें जाने का गम कितना भारी रहेगा. हे आमचा मान्यवर कक्ष आपण बघतो. ज्या मान्यवर कक्षामध्ये आमचे प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत. खरोखरच या सर्व मान्यवरांचं सुद्धा चांगला सहकार्य लाभलेलं आहे या टुर्नामेंटसाठी, KPL साठी. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. वेलकम एव्हरीबॉडी. ऑल सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक प्रिन्स मूवीच्या माध्यमातून यूट्यूबवर जे प्रेक्षक जुळलेले आहेत त्यांचं सुद्धा स्वागत असेल. मागे आपण बघतोय तुषार अँड भूषण सुद्धा दिसतात. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, वेलकम. पहिली ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आयशा स्टार टीमची 9 रन्स 2 गडीच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये जर बघितलं तर कंपॅरिझन आपण केलं तर 2 विकेट होते, मात्र धावा फक्त 2च होत्या ज्यावेळेस रुद्र रायडर्स टीम बॅटिंग करत होती. बॉलिंग ट्रॅकवर येतोय हार्दिक पारधी. आप देखना है बल्लेबाज हार्दिक पारधी का हार्दिक स्वागत करते हैं या फिर वो डगआउट में उनको भेजते हैं. बने रहिए हमारे साथ और देखते रहिएगा कॉमन प्रीमियर लीग 2026. हार्दिक पारधी बॉलिंग ट्रॅकवर येतोय. हा सुद्धा एक चांगला ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हटला जातोय रुद्र रायडर्स टीमचा. विकेट किपिंग जर आपण बघितली अजय पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये या वेळेस बघितलं थोडंसं मागे उभा आहे विकेटच्या. ज्यावेळेस स्पिन बॉलर येतोय त्यावेळेस थोडंसं जवळ सुद्धा विकेट किपिंग करताना दिसतोय. मागे सुद्धा आपण बघितलं विकेट किपर थोडासा जवळ होता. लेफ्ट हँडर बॅटर अतुल ठाकरे प्रथमच स्ट्राईक एंडवर येताना दिसतोय या मॅच मध्ये. पहिला बॉल हो कट करायचं होतं या वेळेला, चुकला. एक नशीब चांगलं की एज लागली नाही, नाहीतर विकेट जाण्याची दाट शक्यता होती. लूज शॉट. देखिए अधूरे मन से बल्ला चला दिया था. फुटवर्क भी नहीं था. मोबाइल में जहाँ नेटवर्क ज़रूरी है क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है. लैक ऑफ फुटवर्क रहा. राऊंड विकेटने हार्दिक पारधी ऑप्शनच्या बाहेर. या वेळेला वाईटचा इशारा पंच मोंटी घोडे. हार्दिक DRS लिया है. फील्डिंग साइड ने ऑनफील्ड अंपायर ने वाइड घोषित किया था. अंपायर के फैसले को चैलेंज किया है. तीसरे अंपायर का चलन आपको पता है कि 14 नवंबर 1992 को हुआ था. सचिन तेंदुलकर जॉन्टी रोड्स के थ्रो पे आउट हुए थे, 11 रन बनाए थे. टेनिस क्रिकेट में 20 मई 1994 को राज कपूर ट्रॉफी में हुआ था और फिर भिवंडी के मेयर कप में नगर अध्यक्ष चषक में विलास पाटिल के शो में 9 फरवरी 2000 को तीसरे अंपायर का चलन हुआ था.
वाईट दिलेला आहे. मात्र या ठिकाणी DRSची मागणी केलेली आहे ती फिल्डिंग करणाऱ्या टीमने, रुद्र रायडर्स टीमने चेक केलं जाईल की ही फेअर डिलिव्हरी आहे की वाईड. ओरिजिनल डिसिजन इज वाईड. थोडासा वेल घेतला जातोय नक्कीच. नज़दीकी मामला है, अंपायर के लिए भी थोड़ा टफ डिसीजन है. कामन प्रीमियर लीग 2026 सीझन 6 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वेलकम एव्हरीबडी. भरपूर प्रेक्षक आज उपस्थित. आज संडे आहे, आज महाशिवरात्र आहे आणि फायनल डे आहे, सुपर संडे आहे KPL चा. Superb telecast from Prince Movies, king of telecast. Have a look at that in ultra slow motion. चेक केल्या जाते. आमचे तिसरे पंच आहेत अमित घोलतकर सर, या ठिकाणी चेक करतात. फेअर डिलिव्हरी Review written. सक्सेसफुल झालाय रिव्ह्यू. नक्कीच एक चांगला रिव्ह्यू घेतलाय. आपण बघितलं मामा म्हणजे टीमचे महेंद्र कांबडी यांनी जे 2 रिव्ह्यू घेतले त्यामुळे ती मामा म्हणजे टीम सुपर 8 मध्ये पोहोचली होती. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर हार्दिक पार्दिक सज्ज होईल समोरच्या एंड कडून. राऊंड विकेटने उडवले बॉलला मिड विकेटच्या दिशेने. सरळ बॉल स्टँडच्या बाहेर जाईल, आउट ऑफ द पार्क. सारन षटकार. कमाल का शॉट, फॉलिंग स्लॉक कर दिया था गेंद को. गेंद बल्ले से निकली थी, उस पे मोहर थी 6 रनों की. फंटास्टिक शॉट. पहिल्या 2 बॉल मध्ये थोडंसं स्ट्रगल केलं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेरचं बॉल होते. यावेळेस मात्र जबरदस्त फटका अतुल ठाकरेच्या बॅट मधून. अतुल ठाकरे एकमेव असा खेळाडू आहे या कॉमन क्रिकेट मधला ज्याने आपली सेंचुरी पूर्ण केलेली आहे. आणि याच ग्राउंडवर अतुल ठाकरेने अटॅकिंग बॅटिंग केली होती. 21 बॉल मध्ये 100 धावा पूर्ण केल्या होत्या. आणि ज्यावेळेस त्याला सेंचुरीला 17 धावांची आवश्यकता होती आणि 3 बॉल फक्त शेष होते आणि बॅक टू बॅक 3 षटकार ठोकून सेंचुरी त्यांनी पूर्ण केली होती. देखिए, आप लीग में खेलते हैं तो आपके चैलेंज बढ़ जाते हैं. हार्दिक पाटजी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. जबरदस्त शॉट आलाय. पुन्हा एकदा यावेळेस लॉंगांच्या दिशेने. ओ बॉल जाईल वाईडिश लॉंगांच्या बाहेर. आणखी एक षटकार. कमाल का बॉटम एंड का इस्तेमाल, मस्तक पे दस्तक. देखिए हेमंत जी, सर पे से पानी जाए या गेंद जाए, दोनों सूरतें डुबा देती. अगदी बरोबर. थोडासा डोक्याच्या वरून गेला होता वाईडिश लॉंगांच्या दिशेने. फील्डर त्या ठिकाणी होता, प्रयत्न जरूर केला मात्र आवाक्याच्या बाहेर होता आणि बॉल सरळ निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये येताना दिसतो आपल्याला. हे बघू शकतो आपण काय शॉट केला होता. और टेलीकास्ट देखिए, एक ज़माना था जब जो पुराने लोग क्रिकेट देखते होंगे उन्हें पता था, हमारे दूरदर्शन आता था और कभी कभी चैनल 9 के मैचेस से हमको दिखाया जाता था. विद इन 10 सेकेंड चैनल 9 वाले चारों तरफ से बताते थे कि शॉट कैसा है. उस वक्त दूरदर्शन सिर्फ दूर ही था, दर्शन कुछ नहीं रहता था. मुझे तो आज भी याद है बचपन का. रुकावट के लिए खेद है. 21 वर जाऊन पोहोचतो स्कोर 2 या षटकाराने. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. कमबॅक करेल का? यानंतर पूल केलाय. या वेळेला बॉल जाईल डीप स्क्वेअरच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. सारांसाठी षटकार बॅक टू बॅक. 3 बॉलवर 3 षटकार ठोकतोय अतुल ठाकरे. अनबिलिव्हेबल शॉट.
कह सकते हैं हेमंत ठाकरे नहीं, ये ठोकरे। जिस तरह से 3 ठोक डाले हैं, ये देखिए खींच के मारा था, फुल पावरफुल चाबुक शॉट, 6 रन। जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग, हाच एक फलंदाज डोकेदुखी आहे रुद्र रायडर्स टीमला आणि तो फलंदाज जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय आयशा स्टार टीम साठी। टीमचं टोटल जाऊन पोहोचते 27 वर। पुन्हा एकदा उडवलाय, हा बॉल सुद्धा जाईल ऑफ द पार्क, डिस्पॅच केलाय बाउंड्रीच्या बाहेर, षटकार। वाकई में इस ओवर में हार्दिक पारदी का जो स्वागत किया ना, गजब की बल्लेबाजी। 4 सिक्सर आए और मैच को लगभग ये देखिए चारों सिक्सर। ये फॉलिंग स्वीप था जो मिड विकेट के ऊपर गया, ये फिर से उन्होंने गेंद को स्विंग किया था ऑन साइड में, मस्तक पे दस्तक थी, ये बैकफुट पे जाकर पुल किया था और उसके बाद आखिर में तो ये तो भिंगड़ी था, गजब का भिंगड़ी शॉट, कमाल की बल्लेबाजी। गेंदबाज को दिन में तारे नजर आ रहे हैं और आपको लगता नहीं, भले से आज संडे है लेकिन गेंदबाज ने मंडे को संडे समझ के खर्चा किया है। अप्रतिम जबरदस्त बॅटिंग, लगातारच्या 4 बॉल मध्ये 4 षटकार ठोकतो अतुल ठाकरे आणि टीमचे ऑनर शाहिद भाई अन्सारी, अवेश अन्सारी यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक लागू होते अतुल ठाकरे साठी। 18 में 19, अब पलटवार करना होगा। देखिए आप थोड़ा जोखिम तो लेना होगा। यश पाटील बॉलिंग ट्रॅकवर येईल, मात्र यशला कमबॅक करावं लागेल, विकेट मिळावी लागेल आणि कुठेतरी गुच्छामध्ये आता जर विकेट घेतले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकेल रुद्र रायडर्स। मात्र स्थिती आता अशी आहे या मॅचची, या मॅचवर वर्चस्व आहे ते आयशा स्टार टीमचं। मरता क्या ना करता, यश पाटिल को कंटिन्यू रखा गया है। पहले ओवर में अच्छी गेंदबाजी की थी। आयशा स्टार के सामने इक्वेशन बहुत आसान। ओ खराब शॉट, रुक के गेंद आई थी, अंधाधुंध बल्ला चला दिया था, लेकिन उस पे भी 2 रन आए। तीसरे के लिए जा रहे हैं। थोडंसं आपण बघतोय निगेटिव्ह बॉडी लँग्वेज दिसते रुद्र रायडर्स टीमची। धोनीच्या अंदाजामध्ये या ठिकाणी रनआउट करण्याचा प्रयत्न, हातातून बॉल सडकतोय आणि बाईचा इशारा पंचांचा। थोड़ी नहीं, बहुत ज्यादा। दुष्काळात 13वा महिना। एक बघायचं आपण स्ट्राईक आता जर पाहिली आपण तर अतुल ठाकरेकर आहे आणि अतुलने आतापर्यंत 4 मध्ये 4 ठोकलेले आहेत। बघूया 6 मध्ये 6 ठोकतोय का। एक बात है, ये बैट्समैन के अगर राडार में इस उनके अगर स्लॉट में गेंद आई तो ये मुकाबला 3 ही गेंदों में ख़त्म कर देंगे। जिस तरह उनके बल्ले का स्विंग है, जिस तरह उन्होंने शॉट्स खेले हैं। आज कीर्तिमान स्थापित करने वाले मराठी के वाइट्स ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर हैं। आइकॉनिक, ओ दूर से खेले थे, पीछा किया था, वाइट बल्ला भी फेंक दिया था, लगा तो मटका नहीं तो झटका। यश भरपूर बाहेर हा बॉल टाकला होता। या वेळेला आपण बघितला तर गोलंदाज यश पाटीलने आणि हा वाईटचा इशारा फॉलो केला होता बॉलला अतुलने सुद्धा। अद्याप ही संधी आहे, बघूया 6 मध्ये 6 येतात का। 4 तर आलेले आहेत। देखिए एक ही चाह रहा है कि आपको विकेटें लेना होगी। फिर से आपकी बार कारपेट के सारे आउटफील्ड में गई है। फील्डिंग लाजवाब, 1 ही रन, ये लीजिए। दूसरे के लिए जाना चाहते थे, मना किया। रिस्की होता दुसरा सिंगल, जर आपण दुसरा रन आपण बघितला, सिंगल तर पूर्ण होती, दुसऱ्या रन साठी जायचा प्रयत्न जरूर, वेट हा कॉल दिला, थोडंसं घातक ठरू शकलं असतं। 1 धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते 38 वर। आता विजयासाठी 16 बॉल आणि 16 मध्ये फक्त 14 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी। गुच्छों में विकेटें लेना होंगी, जब जाकर कहीं आयशा स्टार्स के जो स्टार्स है उनको रोका जा सकता है। काम मुश्किल है। इस मरतबा ऑफिसिव टर्न कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ।
लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन। खरबूजे को देख के तरबूजा भी रंग बदल रहा है। चांगला फटका आपण बघितलाय, बॉलला सरळ पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी। फलंदाज अनुराग यादवच्या बॅटमधून हा चौकार येतोय। Nicely played. Turning with the corner, downs to the long leg fence for 4. पंधरा बॉल मध्ये फक्त 10 रनची आवश्यकता सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी। दूर से कट लगाना चाहते थे, पैरों में हलचल नहीं थी। देखिए, जब आपके पैर चलते तो रन चलते हैं तो टीमें चलती है। काफी गर्म में हमारे पूरा ग्राउंड अब पैक हो चुका है। इस मर्तबा दूर से खेला है, पीछे खिलाड़ी है और सीधा कैच उनके हाथ में। एक और विकेट, विकेट नंबर 3। हे बघितलं, दुरून खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लोकेश त्या ठिकाणी होता। चांगलं जजमेंट केलं लोकेशने आणि ही विकेट मिळवली। तिसरा फलंदाज बाद होतोय। मात्र बाबे सर, मला वाटते की कुठलेही प्रेशर नसेल आयशा स्टार टीमवर। कॅप्टन येतोय विशाल सातवी बैटिंग साठी। आज सूरज की शुआओं में तपिश बहुत है। देखिए हेमंत पाटिल, कोई सवारी आपको मंजिल तक नहीं पहुंचाएंगी, चाहे मर्सिडीज बेंज हो, रोल्स रॉयस हो, रेंज रोवर हो या ऑडी हो। मंजिल तक आपको आपका आत्मविश्वास, आपका एतमाद, कॉन्फिडेंस पहुंचाएगा और वो कमी गेंदबाजों में लगी। अगदी बरोबर, कारण हार्दिक पाटीलने गोलंदाजी सुरुवात चांगली केली होती। पहिले 2 बॉल डॉट 15, त्यानंतरचे 4 बॉलवर जे 4 षटकार आले, त्यानंतर हा सामना पूर्णपणे झुकलेला आहे आयशा स्टार टीमच्या बाजूने। इस मर्तबा अच्छी लंबाई की गेंद, एक और विकेट। कहानी में कहीं ट्विस्ट तो नहीं आ रहा है, क्योंकि क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है। विशाल इज नॉट हैप्पी देयर। हालांकि यहाँ से तो सामने से जब देखेंगे हम तो कह सकते हैं ये आता हुआ रिप्ले। विकेट जाते विशालचे। लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट आणि आतापर्यंत बघितलं तर या मॅच मध्ये 4 विकेट घेतलेले आहेत यशने आणि 11वी विकेट असेल या सीझन मधली। आज सूरज की शुआओं में तपिश बहुत है। एक उस्ताद शायर कहते हैं कि कूफे वालों की तरह अपनी रविश मत रखना, मुझसे मिलना है तो फिर दिल में मत रखना, मेरे अल्लाह वो मिलने को मुझे आए हैं। आज सूरज की शाहों में तपिश मत रखना। हालांकि बहुत तपिश भी है और यही कारण है कि स्ट्रेटेजिक टाइम आउट इनेश इंटरप्राइजेस और ईशान इंटरप्राइजेस, स्टोन क्रशर मशीन एंड ऑल काइंड बिल्डिंग मटेरियल सप्लायर, अपनी घरों को मजबूत बनाना है तो इनेश इंटरप्राइजेस और ईशान इंटरप्राइजेस की खिदमत लीजिए। यस, स्ट्रॅटेजिक टाइम आउट। उर्वरित 12 बॉल चेस, 12 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता। सामना सोपा झालाय। हे सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याला दाखवलं जात आहे, ज्या हॉस्पिटल मध्ये नक्कीच MJPGY जी जे ट्रीटमेंट आहे नक्कीच त्या ठिकाणी केली जाते। महाराष्ट्रामधले जे नागरिक आहेत त्यांना रेशन कार्डच्या आधारे PM योजनेच्या अंतर्गत फ्री ट्रीटमेंट सोहम मल्टी हॉस्पिटलमध्ये केले जाईल। त्यानंतर आउट ऑफ द महाराष्ट्र जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आयुष्मान कार्ड जो आहे त्या आयुष्मान कार्डवर तुमची फ्री ट्रीटमेंट केली जाईल आणि
सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे सेमीफायनल, 2 सेमीफायनल, फायनल आणि टाइम आउट खत्म होता हुआ और पानी वैसे भी जावेद मात्रे साहब ने पानी की प्यास बुझाई है और मैं अक्सर कहता हूँ कि जिसने किसी को प्यार से पानी पिला दिया उसने समंदरों को भी नीचा दिखा दिया. चला बॉलिंग ट्रॅकवर तन्मय गोवार येतोय बॉलिंग ट्रॅकवर. हे षटक एक महत्वपूर्ण षटक असेल, काहीतरी चमत्कार करावा लागेल तन्मय गोवारीला, कारण 12 मध्ये 10 डिपेंड करायचे आहेत. स्ट्राइक एंडला अतुल ठाकरे दिसतो आपल्याला. अटॅकिंग बॅटिंग केले, चांगली बॅटिंग केले केपीएल मध्ये अतुलने. पहिला बॉल, पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, बॉल जाईल मिड विकेटच्या बाहेर. षटकार अतुल ठाकरे ने ऐलान कर दिया है कि कुछ भी हो जाए टीम सेमी में पहुंच के रहेंगी. क्या गजब का शॉट खेला था, इंतजार किया और वार किया. लेट एंड ग्रेट. दिस इज द क्लेवर बैटिंग फ्रॉम अतुल ठाकरे. फक्त 4 रन दूर आहे सेमीफायनल पासून. ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेला चांगला बॉल होता, थोडासा शफल झाला होता बॅटर, त्यामुळे दुसरी लाईन चेक केली पंचांनी. 10 बॉल शेष, 10 बॉल मध्ये फक्त 4ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी आयशा स्टार टीमला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तन्मय गोवारी. ह्या बॉलवर सामना समाप्त करेल का अतुल ठाकरे? ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा यावेळेला. एक अतिरिक्त रन, फक्त 3 रन हवे आहेत सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. शाहिदभाई अन्सारी यांना अविश अन्सारी फॅम टीम आयशा स्टार टीमला. अध्यक्ष वर्सेस कार्याध्यक्ष हा सामना. ओहो, व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवले डीप बॅकआउट ऑफ द स्कोअर लेगला, मात्र फिल्डर होता. विकेट या ठिकाणी जाईल. फलंदाज अतुल ठाकरे इज आउट. गेंद तो उनके पाले में थी, लेकिन कहीं ना कहीं वो फॉलिंग स्वीप में गिर गए थे. यही कारण था कि पूरी ताकत नहीं लगा पाए. बैकवर्ड स्क्वायर लेग पे बढ़िया कैच, वैसे भी टो ऑफ द बैट लगी थी. नवीन बॅटर या ठिकाणी बॅटिंग साठी येतोय. वंडरफुल वंडरफुल टेलिकास्ट. हे बघू शकतो आपण, कॅच अप्रतिम घेतला प्रवीणने. आणि बॅटिंग साठी कोण आलेला आहे? मनीष पाटील येतोय. आणि मनीष पाटील आल्यानंतर टाळ्यांनी जोरदार स्वागत त्याचं केलं जात आहे. आणि स्वागत केलं ते अतुल ठाकरेचं, ज्याने जबरदस्त अटॅकिंग बारी केली. डगआउट मध्ये तो पोहोचलाय. फक्त 3 रन दूर आहे सेमीफायनल पासून आयशा स्टार. चल, वेळेबद्दल आपण सहकार्य करा. तन्मय गोवारी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मनीष पाटील साठी थोडीशी क्लोज फिल्डिंग लावली जाते. डाऊन डी लेग हा बॉल, वाईटचा इशारा. या ओव्हरमध्ये सुद्धा 2 वाईट केलेले आहेत तन्मय गोवारी यांनी. तन्मय गोवारी नहीं पड़ रहे भारी. ऐसा लग रहा है कि बल्लेबाजों को कह रहे हैं आप खड़े रहिए, मैं वाइट से आपको जिता दूंगा. पुन्हा तन्मय बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा डाऊन डी लेग, वाईटचा इशारा आणि स्कोर इज लेवल. मैंने तो नहीं कहा था, ये सिर्फ बात कही थी.
लेकिन लग रहा है कि बल्लेबाजों को बल्ले से जिताने नहीं देंगे, 3 वाइट कर चुके हैं। 1 रनची आवश्यकता सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. ओ ह्या वेळेला अपील होती, इनफॅक्ट ऑफस्टमच्या बाहेर रनआउटची संधी, मात्र या ठिकाणी 1 रन कंप्लीट आणि अशा प्रकारे लेग बायच्या रूपाने 1 सिंगल आणि ही मॅच जिंकलेली आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचलेली आहे ती आयशा स्टार टीम. कॉंग्रॅच्युलेशन शाहिद भाई अन्सारी, कॉंग्रॅच्युलेशन आवेश अन्सारी अँड हार्ड लक अजय पाटिल, गणेश पाटिल अँड ऑल टीम रुद्र राइडर्स. चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर. खेल की शुरुआत जब होंगी तो 2 दिग्गज मराठी की आवाज. देखिए, मराठी की कमेंट्री शुरू कहीं भी हो लेकिन खत्म होती है डॉक्टर गवली सर पे. उनके साथ वह आवाज़ जिसकी आजकल, मैंने उस दिन भी कहा कि डॉक्टर गवली सर और कुणाल दाते सर के बाद कोई ऐसा कमेंटेटर आया है जिसकी आवाज़ ड्रीम वॉइस है. तो पहले चलते हैं वॉइस ऑफ कॉमन हेमंत पाटिल जी की तरफ. और चौथे क्वार्टर फाइनल की शुरुआत होने जा रही है. जुड़ने जा रही है जो दिग्गज आवाज़ें, समीर ठाकरे और डॉक्टर गवली सर. मॅन ऑफ द मॅच अतुल ठाकरे अँड फायटर ऑफ द मॅच यश पाटील. दोन्ही सुद्धा खेळाडू आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हाजी इनुस इब्राहिम शेख प्रेझेंटेशन बॉक्स, जे स्पॉन्सर्स केलेले आहे असलमबाद शेख याने. मी विनंती करतोय माननीय श्री दिनेशजी म्हात्रे, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला सन्मान सुद्धा केला जाईल. माननीय श्री दिनेशजी म्हात्रे, ॲडव्होकेट दिनेशजी म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी केसी कमिटीला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्रमुख सल्लागार आहेत देवेंद्र भोसकर यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. दिनेश म्हात्रे यांचा हा सन्मान. अतुल ठाकरे मॅन ऑफ द मॅच आपण यायचं आहे. महाराष्ट्राचा महावस्त्र, श्वॉल, त्यानंतर ही खास क्रिस्टलची ट्रॉफी, सन्मान चिन्ह आणि त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाईल. सन्मानित केले जाते माननीय श्री ॲडव्होकेट दिनेशजी म्हात्रे यांचा हा सन्मान केला जातोय. KPL सीझन 6 मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर विनंती असेल चला मॅन ऑफ द मॅच यायचं आहे. यश या अतुल ठाकरे मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच साठी हे रेहाना शाहिद भाई अन्सारी यांच्याकडून सुरुवातीला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ही आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी जी स्पॉन्सर्स केले नितीन म्हात्रे यांच्याकडून स्वर्गीय महेंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ फिरदौस अख्तर शेख यांच्याकडून स्पॉन्सर्स ह्युमॅनिटी असिस्टंट फाउंडेशनच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी. राशी केमिस्ट अँड मेडिकल अँड सुपरमार्केट यांच्या माध्यमातून हा बकेट दिला जातोय. मॅन ऑफ द मॅच पाटील परिवार मोरीगाव यांच्याकडून स्पॉन्सर्स स्वर्गीय दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ हा फ्रूट्स बकेट. त्यानंतर बबलू कलेक्शन लाहोटी कंपाऊंड भिवंडी यांच्या माध्यमातून शर्ट्स अँड पॅन्ट पीस. हकीम मोबाईल शॉप हकीम खान यांच्याकडून स्पॉन्सर ब्लूटूथ आणि पाटील स्पोर्ट मितेश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर हे सनग्लासेस. त्यानंतर रेहाना अन्सारी यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे कल्पेश अग्रेकट्टा बाबू धुमाल यांच्याकडून स्पॉन्सर कोल्ड्रिंक्स. SK स्पोर्ट यांच्याकडून स्पॉन्सर्स ही आकर्षक कॅप. मॅन ऑफ द मॅच जतीन देवलीकर यांच्याकडून. रेहाना अन्सारी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मॅन ऑफ द मॅच साठी.
असलमभाई शेख यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक मॅन ऑफ द मॅच साठी आणि आवेश अन्सारी आणि शाहिदभाई अन्सारी यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक मॅन ऑफ द मॅच साठी. थँक्यू सो मच. अतुल, क्वार्टर फायनल मॅच, नॉकआउट मॅच, प्रेशर तो असतो आणि तुमची कामगिरी चांगली झालेली आहे. जो टार्गेट होता 51चं टार्गेट, काय वाटलं होतं ज्यावेळेस बॅटिंगला गेले होते? बॅटिंगला गेलेलो होतो तेव्हा काय नाही वाटलं होतं, तर मी राहिलो तर ते मारीन. जी ओव्हरमध्ये तुम्ही 2 षटकार मारले होते त्या ओव्हरमध्ये पहिले 2 बॉल डॉट सुद्धा झाले होते, त्यावेळेस प्रेशर आला होता हो आलेला. आणि कसं एन्जॉय करतो KPL? खूप खूप एन्जॉय करतो. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. फायटर ऑफ द मॅच या आपण आकर्षक कॅप, ही कॅप जी आहे योग्यम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर, मी विनंती करतोय या दिनेश म्हात्रे यांना त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक कॅप दिली जाईल. योगेश पाटील, डॉक्टर योपा यांच्या मार्फत स्पॉन्सर्स ही कॅप फायटर ऑफ द मॅच. चला मॅचला होते सुरुवात. जाऊया आपण कैलासवासी अरुण धर्माजी पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे स्पॉन्सर्स केलेले आहे अभय म्हात्रे आणि महेश पाटील यांनी. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील डॉक्टर गवळी सर अँड समीर ठाकरे. येस, थँक्यू सो मच हेमंत पाटील सर. इट्स अ नो बॉल. सिद्दीक बाबे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला, व्हॉइस ऑफ ठाणे. आणि इथे आपण बघतोय की नो बॉल सुरुवात केलेली आहे. बॅटिंग करत असताना टीम मामा भांजे RD11 7575 या टीमनं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा 4था क्वार्टर फायनलचा सामना आहे. आणि माझ्या सोबतीनं आता महाराष्ट्रामधील मराठीचा बुलंद आवाज, गोड आवाज